नमस्कार. आज आपण उपवासासाठी मस्त अशी चटकदार आणि अगदी पटकन होणारी रताळ्याची भाजी करतोय. उपवासाला आपण नेहमीच 30-30 साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे किंवा असे वेगळेसुद्धा पदार्थ करतो. पण कधीतरी काय होतं, ते पदार्थ आपल्याला पचत नाहीत, त्यामुळे ॲसिडिटी होते आणि आपल्याला पचायलासुद्धा जड होतात. पण ही रताळ्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि पटकनसुद्धा होते. तर त्यासाठी इथे पहा, मी ही 2 रताळी कुकरला शिजवून घेतली आणि त्यानंतर त्याच्या साली काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये साधारण 2-3 चमचे इतकं मी ओलं खोबरं घातलेलं आहे. 2 चमचे दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. थोडीशी साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान असे चमच्याने एकजीव करून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे मी हे सगळे असे व्यवस्थित एकत्रित करून घेतले. आता आपल्याला ह्याला छान अशी खमंग फोडणी करायची आहे. तर इथे मी हा पॅन ठेवलेला आहे आणि आता रताळ्याची भाजी करतो आहे उपवासाची, त्यामुळे इथे साजूक तूप आवर्जून घाला. तूप छान तापलं की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं. जिरं छान फुललं की इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या आपण रताळ्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत. आता यामध्ये आपण ओलं खोबरं, दाण्याचा कूट, मीठ, साखर सगळं काही घातलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुमच्याकडे उपवासाला चालत असेल, तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. 2-3 मिनटासाठी झाकण ठेवलं आणि नंतर हे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटपटीत रताळ्याची उपवासाची भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी अतिशय खायला पौष्टिक आणि पचायला अगदी हलकी असते. त्यामुळे तुम्ही नक्की ह्या उपवासाला ही भाजी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.